हॅलो फ्रेंड्स, पुण्यापासून जवळ स्टेसाठी किंवा वन डे आउटिंगसाठी जर तुम्ही रिसॉर्ट शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर आज आम्ही आलो आहे सोरीना हिलसाईड रिसॉर्ट येथे. या आहेत हॉटेलच्या रूम्समध्ये भरपूर ऑप्शन अवेलेबल आहेत. तुम्ही प्रीमियम रूम, डिलक्स रूम किंवा विलाही बुक करू शकता. हा आहे हॉटेलचा इंडोर प्ले एरिया. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर केला आहे. म्हणजे हे जे ड्रम बघितले तर हे तेलाचे ड्रम आहेत आणि त्याला कलर करून त्यांनी डेकोरेशनसाठी यूज केला आहे. इथे आम्ही भरपूर सारे गेम्स खेळलो. इथे लुडो आहे, त्यानंतर फुटबॉल, कॅरम, टेबल टेनिस असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. नंतर आम्ही आलो क्रिकेट खेळण्यासाठी. क्रिकेट खेळून झाल्यावर आम्ही केली फुटबॉल खेळायला सुरुवात. सुरुवातीला फुटबॉल खेळायला खूप मजा आली. हॉटेलच्या ॲम्बियन्समध्ये बघितलं तर त्यांनी वेगवेगळ्या गाड्या, सायकल आणि स्कूटीचा शोपीससाठी यूज केला आहे. हे आहे इथलं मिनी गार्डन, जेथे पाण्याचे कारंजे आहेत आणि बॅकसाईडला डोंगर आहेत. येथे हॉटेलच्या लंचमध्ये खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आम्ही जे पॅकेज घेतलं होतं त्याच्यामध्ये आमचं लंच, हाय टी, डिनर आणि मॉर्निंगचा ब्रेकफास्ट इन्क्लूड होता. आणि मी नक्कीच सजेस्ट करेल की तुम्ही या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करा, कारण इथल्या जेवणाची टेस्ट खूप अप्रतिम आहे आणि जेवणासाठी व्हरायटीजही खूप आहेत. म्हणजे स्टार्टर, नमकीन, व्हेजचे 2-3 भाज्या, त्यानंतर नान, फुलका, डाळ राईस आणि लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे स्वीट. भरपूर असं जेवण केल्यानंतर आम्ही आलो इथे एक्सरसाइज करायला. एक्सरसाइजसाठी त्यांनी खूप वेगवेगळे असे इक्विपमेंट ठेवलेले आहेत. हा आहे किड्सचा प्ले एरिया. याच्यामध्ये त्यांनी स्लायडर दिलेले आहेत, त्यानंतर झोका आहे, जंपिंग आहे आणि सीसॉ आहे. इथलं खेळून झाल्यानंतर आम्ही गेलो रेन डान्सकडे. रेन डान्समध्ये म्युझिक सिस्टीम खूप छान होती आणि रेन डान्सचा एरियाही इनफ होता. स्वराजने खूप मस्ती केली इथे. रेन डान्स झाल्यावर आम्ही आलो स्विमिंग पूलमध्ये चिल करायला. तर इथे 2 ते 3 स्विमिंग पूल आहेत आणि प्रत्येक पूलमध्ये त्यांनी हे फ्लोट्स दिलेले आहेत, जेणेकरून सर्वच लोक एन्जॉय करू शकतात. इथे छानसे पक्षी आम्हाला बघायला भेटले. त्यानंतर आम्ही आलो इथे डिस्को नाईट एन्जॉय करायला. डे एंड झाला मस्त अशा नाईट वॉकने. असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.